नमस्कार. औषधं आणि आपण असे मला वाटतं बहुधा 4 भाग लिहिले आहेत. थोडे जास्तही असतील पण क्लासिफिकेशन 4 केलं आहे. तर हा 5वा भाग. औषधं आणि आपण भाग 5. ग्लॅक्सो. आजोबांना अस्थमा होता. वारसा हक्काने थोडीफार बुद्धिमत्ता आणि बराचसा अस्थमा माझ्यापर्यंतही पोचला आहे. तर गोष्ट आहे 1970च्या दशकातली. आजोबा होते त्यांच्या 70रीत. अधूनमधून आणि विशेषतः पावसाळ्यात त्यांना त्रास होत असे. अशा वेळी डॉक्टरांनी त्यांना एक औषध सांगितलं आणि म्हणाले, ग्लॅक्सो कंपनीचं आहे. इतक्या विश्वासाने आणि आदराने डॉक्टरांनी सांगितलं आणि आजोबांनी ऐकलं की लहानग्या मिलींच्याही लक्षात राहिलं ना, ग्लॅक्सो. पुढे अनेक वर्षांनी मी जेबीमध्ये नोकरीला लागलो. वरळीला जिथे उतरायचं चढायचं त्या बेस्ट बस स्टॉपचं नाव होतं ग्लॅक्सो. हो, वरळीमध्ये पूर्वी बऱ्यापैकी कारखाने होते आणि ग्लॅक्सोचाही तिथेच कारखाना होता. अगदी आत्तापर्यंत होता. मग अर्थातच मुंबईतले सगळेच कारखाने बंद झाले आणि त्यातच ग्लॅक्सोचाही नंबर लागलाच. पण वरळीमध्ये त्याच जागी अजूनही ग्लॅक्सो कंपनीचं मुख्य कार्यालय उभं आहे. ग्लॅक्सो या नावाचा उच्चार मात्र अनेक मजा आणायचा. तसं म्हटलं तर हा शब्द मुळात परकीय, त्यामुळे आपल्याला उच्चारायला कठीणच. त्यामुळे बेस्ट बसमध्ये ग्लासगो पासून ते ग्लॅचको पर्यंत विविध उच्चार ऐकू यायचे. त्यातल्या त्यात हुशार मंडळी औषध कंपनी असं म्हणून तिकीट मागायचे. पुढे कालौघात ग्लॅक्सो या कंपनीत अनेक इतर औषध कंपन्या विलीन झाल्या आणि आता तिचं सध्याचं नाव आहे GSK. पण अजूनही बसस्टॉप बहुधा ग्लॅक्सो याच नावाने ओळखला जात असावा. 1958 साली शोध लावलेलं औषध होतं बेटामेथाझोन म्हणजे बेटनेलन आणि 1970मध्ये भारतात ते चांगलंच नवीन होतं. ते स्टिरॉइड या प्रकारात मोडतं आणि अजूनही ते गुणकारी आहे. अस्थमा आजोबा ते माझ्यापर्यंत माझ्या काका मार्गे आला. त्यामुळे अर्थातच आम्ही तिघेही ते एकच औषध घ्यायचो. माझ्या काकाने त्या औषधाच्या गोळ्यांचं गमतीने आणि येत असलेल्या गुणामुळे नाव ठेवलं होतं संजीवनी. अखेर 100 वर्ष झाली आज ग्लॅक्सोला भारतात येऊन. विश्वास आणि आदर हा कमवावा आणि टिकवावा लागतो जीवनात सर्वांनाच. औषध निर्मात्या कंपनीला तर नक्कीच. मिझो ग्लॅक्सो भारतातला 100 वर्ष दिवस 2024. टीप: आज वर्तमानपत्रात ग्लॅक्सोची भारतात 100 वर्ष पूर्ण झाल्याची जाहिरात बघितली आणि हा लघुलेख लिहिला. बाकी मी कुठलंही प्रायोजित लेखन करत नाही. नमस्कार.